नमस्कार. महावितरण नागपूर येथे ॲप्रेंटिससाठीची भरती सुरू आहे. तर आज आपण या भरतीचं नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर शहर मंडलांतर्गत वर्ष 25-26 करिता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनची तारीख आहे 5/5/2025 पासून 11/5/25पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे. पुढे आहे विभागनिहाय, मंडलनिहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायला त्यांनी सांगितलेले आहेत. नागपूर शहर मंडल नागपूरचे अंतर्गत असलेल्या विभागांच्या आस्थापना नोंदणी क्रमांक व भरावयाची पदे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. खाली या ठिकाणी टेबलमध्ये मंडलाचे नाव आणि कुठल्या ट्रेडसाठी किती जागा आहेत हे टेबलमध्ये दिलेलं आहे. पहिलं आहे नागपूर शहर मंडल नागपूर. कोपासाठी 12 जागा आहेत. माहिती तंत्रज्ञान 5 जागा आहेत. नंतर आहे काँग्रेस नगर विभाग. कोपासाठी 5 जागा आहेत. तारतंत्री 10 आणि वीजतंत्रीसाठी 35 जागा आहेत. नंतर आहे गांधीबाग विभाग. कोपा 2, तारतंत्री 10, वीजतंत्री 12 जागा आहेत. पुढे आहे महाल विभाग. कोपा 7, तारतंत्री 9, वीजतंत्री 16 जागा आहेत. पुढे आहे सिव्हिल लाईन विभाग. कोपा 4, तारतंत्री 8 आणि वीजतंत्री 14 जागा आहेत. पुढे आहे बुटीबोरी विभाग. कोपा 3, तारतंत्री 7 आणि वीजतंत्री 28 आहेत. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ITIची ट्रेड या ठिकाणी पुढे दिलेले आहेत. वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि कोपा या व्यवसायात परीक्षाही उत्तीर्ण असायला हवे. पुढे आहेत शैक्षणिक दस्तऐवज. SSCचं प्रमाणपत्र, SSC, ITI, वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान 4 सेमिस्टर आणि कोपासाठी 2 सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रकाची मूळ प्रत लागणार आहे. नंतर आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, नंतर रहिवासी प्रमाणपत्र व इतर जी काही कागदपत्रं आहेत ती या ठिकाणी उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करायला सांगितलेले आहेत. पुढे आहे विद्यावेतन नियमानुसार या ठिकाणी लागू आहे. नंतर वयोमर्यादा दिलेली आहे ते 31/3/25 पर्यंत 18 ते 32 आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांची नोंदणी ग्राह्य धरली जाईल. पुढे आहे वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC व ITI गुणांच्या टक्केवारीनुसार अनुक्रमे 40% व 60% अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 1:10 व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 1:11 या प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहतील. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोंदणी केल्याची प्रत व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्रांची सांशांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिनांक 5/5/2025 ते 13/5/2025 पर्यंत संबंधित कार्यालयास सादर करावे. व ज्या उमेदवारांनी वर्ष 2025 मध्ये नवीन पोर्टलवर म्हणजेच www.apprenticeshipindia.org ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांनीसुद्धा आपले सर्व दस्तऐवज संबंधित कार्यालयात अर्जासोबत सादर करायला सांगितलेले आहेत. जे उमेदवार
आपले संपूर्ण दस्तऐवजसह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाहीत, त्या उमेदवारांची प्रशिक्षणाकरिता निवड करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही. आणि शेवट आहे 11 नंबर. नागपूर जिल्ह्याअंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.